कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरं तुम्ही राहायला कुठे तिघी जणी एकाच सोसायटीत? नाही, वेगवेगळ्या, आम्ही कॉम्प्लेक्स मध्ये राहतो। पण तुम्ही तिघी कधी भेटलाय? आम्ही भेटलो शाळेत झाल्यापासून सारखे ते प्रोग्रामला आम्ही एकत्रच येतो ना ऍक्च्युली। आणि एवढ्या मैत्रिणी की ती प्रत्येक प्रोग्राम कुणाच्या तरी घरी होतो ना, मग ती सारख्या येत असतात ना, त्यामुळे ह्या पण जवळच्या झाल्या। या सासवांच्या पेक्षा ह्या जवळच्या मैत्रिणी झाल्या, कारण ह्या नेहमीच येतात ना। कुठलेही काय प्रोग्राम घरात असले तुम्ही तिघी एकमेकींना ओळखता? बालमैत्रिणी, आम्ही बालमैत्रिणी स्कूल मध्ये। आणि ह्यांना सोडवायला जायचं, म्हणजे माझा मुलगा पण ह्यांचं लव्ह मॅरेज आहे, माझ्या मुलाचं। कसं आहे ना, आम्ही शाळेतून बाहेर पडलोय, ह्या दोघीने यांनी दोघींनी शाळेतलेच मुलं पकडली, त्याच्यामुळे असं लव्ह मॅरेज शाळेतच कितवीत? शाळेत मित्र होतो, म्हणजे चिडवायला लागले ह्या मुली, त्यांना चिडवायच्या। म्हणजे ह्या चिडवलं म्हणून ह्यांनी केलं। माझे मिस्टर आहेत ना, चिडवल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की हा चिडवतात म्हणजे एकमेकांबद्दल। माझे मिस्टर ह्या दोघींच्या क्लासमध्ये असायचे, मी जरा तिथून पास ऑन झाले की हा सुरुवात। आम्ही वहिनी म्हणून हाक मारायचे शाळेत असताना। हो, 9वी 10वीला मस्करी म्हणून। तुमचं लव्ह मॅरेज? तुमचं लव्ह मॅरेजच झालं। ते कुठे झालं? पण ऑफिस मध्ये। तुमचं बाहेर झालं, शाळेत नाही झालं? नाही, शाळेत। तुमचं लव्ह कम अरेंज? शाळेतच। शाळेत म्हणजे मित्र होतो आम्ही एकत्र 6 जणींचं भेटणं कार्यक्रमाव्यतिरिक्त होतं का कधी जाणं येणं? हा, कधी पिकनिकच्या वेळेस। अच्छा, पिकनिक पण होती तुमची? म्हणजे अशी जवळ कुठे। पण तुम्ही सुनांबद्दल बोलता? कधी कधी, पण ते आता मस्करीत बोलतो। पहिलं ते चिडून असं व्हायचं की नाही, नवीन नवीन असताना ती अशीच करते तशीच करते, त्यावेळेला म्हणजे ते मन मोकळं करण्यासाठी बोलायचं। आता नाही, आता हसून बोलतो, म्हणजे ती गंमत म्हणून सांगतो आम्ही। नाही पण बरं ना, तेव्हा तुम्ही फार मन मोकळं केलं। सुरुवात असते ना, मग ती माहिती नसते, सवय नसते त्या गोष्टींची। मग आपण म्हटलं ना हे असं करायचं का, नाही ते असंच करा, आमच्या इकडे असंच करा। फक्त 5 किलोमीटर अंतर आहे तिचं माहेर आणि माझं सासर, मग एवढ्या जवळच्या अंतरात काही पद्धती बदलत नाही, पण ती बोलणार नाही आमच्या इकडे असंच करतात, असं असायचं। अरे हे खरं आहे, 5 किलोमीटर मध्ये कसं बदलेल? काय तुमच्याकडे असंच करतात, हे काय नवीन? आमच्याकडे असं करतात। हा, मग अगदी नाशिक धुळे तिकडचे असते तर मी कबूल करते की बाबा वेगळं म्हणजे लांब आहे, मग त्यांच्या पद्धती असू शकतात। मुलाला शाळेतलीच पाहिजे होती, कुठे लांब जाणार? आणि गाव पण 5 किलोमीटर असेल, आणि हे पण फक्त सेक्टर वेगवेगळे होते समोरासमोर। चांगला अभ्यास केला। काही सेक्टर वेगळे नाही, शाळेमध्ये होते फक्त एक कट्टा। ह्या सोसायटीत आम्ही राहत होतो, त्या सोसायटीत ते कट्टा म्हणतात। तुम्हाला कळलं होतं का हो तेव्हा? नाही। तुम्हाला कधी कळलं? मला ना 9वी 10वीला थोडंसं ह्यांच्या घरी आले ना बर्थडे पार्टीला यायला, की ह्यांच्या बोलण्यातून मला तो अंदाज यायचा, पण मी बोलायची नाही असं म्हणजे होणार नाही, ते चिडवत असतील असं वाटायचं। पण जेव्हा कळलं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती? थोडंसं आहे ना, दोन्हीकडून पण थोडासा नकारच होता, थोडासा विरोध होता थोडासा। पण आमचं लग्न करण्याचा पूर्ण मोठा अधिक भागीदार कोण असतील तर आई आहे। हो, त्यांनी पुढाकार घेतला म्हणून सगळ्या गोष्टी पुढे झाल्या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।